तब्बल 5 वर्षानंतर रविवारी झालेल्या बहुप्रतीक्षित आरोग्य सेविका परीक्षेस अपेक्षित सर्व मूळ कागदपत्रे असूनही बसू दिले नाही आणि चक्क हाताला धरून बाहेर काढले असा आरोप अनेक परीक्षार्थ्यांनी केला आहे. चिकलठाणा MIDC परिसरातील आयकॉन डिजिटल झोन केंद्रातील किमान 150 परीक्षार्थ्यांना अशाच कारणांमुळे केंद्राबाहेर काढल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. पॅन कार्ड किंवा आधार कार्ड व झेरॉक्स सादर केले असतानाही विवाहापूर्वीचे नाव वेगळे असल्याचे कारण देत अशा किमान 150 विद्यार्थ्यांना हाकलून देऊन परीक्षेला बसण्यास मज्जाव केला. अरे रावीची भाषा वापरली असाही आरोप परीक्षार्थ्यांनी केला आहे. वस्तुतः पॅन कार्डवर विवाहापूर्वी संबंधित महिलेच्या पहिल्या नावानंतर पित्याचे नाव असते, परंतु विवाहानंतर संबंधित महिलेच्या पहिल्या नावानंतर पतीचे नाव असते आणि खालच्या ओळीत पूर्वाश्रमीचे नाव नमूद असते. हेच आधार कार्डलाही लागू होते. हे सर्वश्रुत असूनही विवाहापूर्वीचे नाव पॅन कार्डवर आधार कार्डवर नाही असे कारण देऊन परीक्षेला बसू देण्यात आले नाही. यावर जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शन तुपे म्हणतात की हॉल तिकीटवर स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत. सूचना नंबर 2 ही हॉल तिकीट आणि ओळखपत्रा संदर्भात आहे. तसेच यापूर्वीही नोटिफिकेशन काढून परीक्षार्थ्यांना सूचना देण्यात आली होती. हॉल तिकीटवर माहेरचे नाव किंवा ओळखपत्रावर सासरचे नाव असा प्रकार होता. अशा 30 ते 40 विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी प्रवेश देण्यात आला नाही. नावात विसंगती दिसून आलेल्या परीक्षार्थ्यांनी मूळ राजपत्र अधिसूचना किंवा मॅरेज सर्टिफिकेट सोबत आणावे अशी सूचना दिली होती. यावर परीक्षार्थ्यांनी संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त केल्या. परीक्षार्थी वर्षा भोवर सांगतात की मी अपंग असताना मला अक्षरशः ढकलून दिले. बाहेर जात असल्याचं सांगून मला ढकलण्यात आले. हा काय प्रकार आहे? परीक्षा घ्यायची ही पद्धत असते का, असा सवाल त्यांनी केला. दुसऱ्या परीक्षार्थी मंगल खोडके म्हणाल्या, माझ्याकडे ओरिजिनल पॅन कार्ड असताना आणि देशभर ते स्वीकारले जात असताना मला परीक्षेला बसू दिले नाही. 5 वर्षापासून परीक्षेची वाट बघत होते. परीक्षेसाठी हिंगोलीहून आल्यामुळं खूप मनस्ताप होत आहे. तसंच यावर परीक्षार्थी अश्विनी छडीदार सांगतात, विवाहानंतर नाव बदलते आणि सर्व मूळ कागदपत्र दिल्यानंतरच तसे बदल पॅन कार्डवर होतात. हे सर्वश्रुत आहे. तरीही पॅन कार्डवर वडिलांचे नाव असते. मात्र यातील काहीही मान्य न करता आम्हाला परीक्षा कक्षाबाहेर काढले. त्यानंतर या प्रकरणी अनेक परीक्षार्थ्यांनी चिकलठाणा MIDC पोलीस स्टेशनकडे धाव घेतली आणि परीक्षा केंद्रावर झालेल्या प्रकाराबद्दल तक्रार दिली. मात्र पोलिसांनीही त्यांची तक्रार घेतली नाही. CEO कडे तक्रार करा असं सांगत धुडकावून लावले असे परीक्षार्थ्यांनी सांगितले. आरोग्य सेविका भरती परीक्षेतील अशा कारभारावर लक्ष देण्याची विनंती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे परीक्षार्थ्यांनी केली आहे. आता या सर्व प्रकारामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न उभे राहिले आहेत. आयकॉन डिजिटल सेंटर या परीक्षा केंद्रावर झालेल्या या गैरप्रकारामुळे अनेक उमेदवारांचे भविष्य धुळीस मिळाले आहे. कागदपत्राची पूर्तता केल्यानंतरही काही कागदपत्रे परीक्षा नंतर पाहिली जातात. ती कागदपत्रे या केंद्रावर आधीच मागण्यात आली. यामुळेही अनेक उमेदवारांना परीक्षेपासून वंचित राहावे लागले आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी यावर लक्ष घालून वंचित राहिलेल्या परीक्षार्थ्यांना न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.